Is this all being recorded right now? No, na. आता आम्ही सज्ज झालेलो आहोत. लेट्स गो. Okay. नमस्कार. 1 लाख मोठी फॅमिली मंडळी, थँक्यू सो मच. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण आता खूप मोठी फॅमिली झालेलो आहोत. त्याच्यानंतर हा पहिला व्हिडिओ मी बनवत आहे. सो आज आपण जाणार आहोत स्ट्रीट फूड, केरळा स्ट्रीट फूड हे ट्राय करण्यासाठी. पण आता मी केरळच्या आधी गेलेले दिल्लीला, जिथे माझ्या केसांची खरंच हालत खूप खराब झाली. खूप ड्रायनेस झाला आणि हे ना असे उभे राहतात. आय डोंट नो वाय. आणि खूप सारं फ्रीज झालेलं, म्हणून मला असं वाटलं मी डर्मेटॉलॉजिस्टकडे जाईन, पण मला तेवढा वेळ मिळत नव्हता. सो क्युअर स्किन हे एक ॲप आहे जिथे तुम्ही डॉक्टर्स बरोबर इंटरॅक्ट करू शकता आणि तुमचे स्किन, हेअर, फेस प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकता. एकदम सेफ आहे बिकॉज हे सर्टिफाईड डॉक्टर्स असतात इथे. सो इथे ते काय केलं, त्यांनी मला विचारलं काय प्रॉब्लेम आहे. मी सांगितलं की माझ्या केसांचा मला हेअरफॉल होतोय आणि ऑल्सो रफनेस आणि फ्रिझीनेस आहे. सो त्यांनी मला फोटोज मागितले. मी इथला फोटो दिला आणि माझ्या हेअरलाईनचा फोटो दिला. मग त्याच्यावरती त्यांनी मला खूप सारे प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासाठी एक कस्टमाइज केलं पॅकेज 1500 रुपयाचं. आता हे 1500 रुपये मी भरलेत माझ्या सगळ्या प्रोडक्टसाठी, जे हे आहेत. याच्यामध्ये आहे शॅम्पू, कंडिशनर आणि हे फॉलिक्युलर हेअर ऑइल, ओके, विच इज गॉट हेअरफॉल वगैरे थांबवण्यासाठी. त्याच्यामध्ये माझे फीज डॉक्टरचे आहेत आणि माझे डिलिव्हरी चार्जेस. सो घर बसल्या हे तुम्हाला सोल्युशन्स देणार आहेत. तुम्हाला अजिबात कुठे जायची गरज नाही आहे. थँक्यू ताई. सो अजिबात कुठेही जायची गरज नाही आहे. आणि ह्याचा एक 20 दिवसानंतरचा फॉलोअप पण ते स्वतः घेतात. आपण डॉक्टरकडे गेलो फॉलोअपसाठी तर आपल्याला तिथे जायला पैसे लागतात, जायला यायला, आणि प्लस तिथे त्यांचे फीस भरावे लागतात. इथे असं नाही आहे, फुक्कट तुम्हाला दरवेळेस फॉलोअप मिळणार आहे. सो आता याचा काय इफेक्ट येतो हे मी तुम्हाला कळवीनच पुढे जसं मी वापरीन. बट मला आता मिळालेले आहेत ह्या 3 गोष्टी, म्हणजे कंडिशनर, शॅम्पू आणि हे फॉलिक्युलर हेअर ऑइल. ओके. सो आता हे मी यूज करणार आहे पहिल्यांदा आणि मग तुम्हाला भेटणार आहे फुटपाथवरती, कारण आज आपण ट्राय करणार आहोत केरळा स्ट्रीट फूड ऑन द फुटपाथ. सी यू. ओके, तर आता आपण आलेलो आहोत द वर्ल्ड्स बेस्ट चिकन फ्राय नायर ऑन फ्रायरला. असे एकदम उत्साही आहेत मिस्टर नायर. सो दॅट नायर ऑन फ्रायर. पण हाय. How are you? Good. How are you? Be happy. Welcome to Nair on Fryer. Veru. Thank you, Bogu. मिस्टर जुनेद आहेत. विकास. ओके. मिस्टर नायरनी सुरुवात कशी केली? मोटिव ये था कि केरला का जो ऑथेंटिसिटी ऑफ टेस्ट और फूड अगर आपको बम्बई में या इंडिया में कहीं पे भी लाना है तो जो अभी मिल रहा है उससे थोड़ा अलग फूड लाना है. तो वो मैंने ये डिसाइड किया कि वी विल डू स्ट्रीट फूड विच इज़ नॉट अवेलेबल एनीवेयर आउटसाइड द स्ट्रीट्स ऑफ केरला. इट्स नॉट अवेलेबल एनीवेयर इन इंडिया. मुंबई में नहीं है. मुंबई में भी कहीं पे भी नहीं. मुंबई में नहीं है, इंडिया में भी कहीं पे भी नहीं है. आपको केरला का स्ट्रीट फूड नहीं मिल फूड का. तो केरला में एक कॉन्सेप्ट है जिसका नाम कहते हैं तट्टकड़ा. ओके. तट्टकड़ा. हाँ, तट्ट बेसिकली मीन्स रेडी एंड कड़ा मीन्स शॉप. तो रेडी कॉर्नर में लगा देते हैं और वहाँ पे. इज दिस अ तट्टकड़ा? या, सो दिस इज द कंटेम्प्रेराइज्ड वर्जन ऑफ द तट्ट. का आइडिया ये है कि ये बहुत स्मॉल फॉर्मेट रिटेल है, यानी कि 200 स्क्वायर फुट के अंदर ये बनेगा. बहुत स्मॉल टीम रहेगी तो खर्चे बहुत कम रहते हैं. खर्चे कम रहने के कारण प्राइसिंग जो है वो कम रहता है, तो आपको खाना सस्ते में मिलता है और लोगों को उसका स्ट्रीट फूड का जो ऑथेंटिसिटी, गरम गरम खाने का जो टेस्ट है वो भी उनको वहाँ से मिलता है. केरला फ्राइड चिकन बाय फार द मोस्ट फेवरेट एंड इट इज ऑल्सो द हॉटेस्ट सेलिंग आइटम दैट वी हैव. वी हैव बनाना फ्राई विच इज सेलिंग लाइक हॉट केक. Parampuri as it is called, which is a sweet, slightly sweetish, using the Kerala plantain. म्हणजे की ते कोकणातली जराशी चवीची झाक आहे. केरळच्या फूड मध्ये नारळाचा वापर होतो, नारळाच्या दुधाचा वापर होतो. It's called a veg podi chor. So podi basically means packet and chor means rice. So which is rice and curries all packed together, hot, steaming hot, into a banana leaf.
and then the flavors of the banana leaf actually mix with the flavors of the curry and the rice, and you get a unique taste that you will not get anywhere. हाँ, तो इसकी कहानी ऐसी है कि जब लोग बच्चे कॉलेज स्कूल में जाते थे या लॉन्ग जर्नीज में जाते थे, तो माँ उनको ये बनाना लीफ में ये राइस, करी, पिकल सब कुछ साथ में पैक करके दे दी, एंड दिस कैन लास्ट यू फॉर 8 to 10 hours विदाउट गेटिंग स्पॉइल्ड. तो आप अगर ट्रेन में जा रहे हैं तो दोपहर को थोड़ा सा निकाल के खाया, उसके बाद रात को भी यही चीज़ आप खा सकते हैं. सो दैट पोदीचोर बिकॉज ऑफ द बनाना प्लांटेन लीफ फ्लेवरिंग गिव्स यू अ व्हेरी युनिक टेस्ट. वाव, मी हे बघितलेलं आहे आणि इनफॅक्ट मी जेव्हा केरळला बिर्याणी पण खायची ना, ते पण केळीच्या पानात असायचे. म्हणजे त्यांची ती स्टाईल आहे. रेस्टॉरंट्समधनं पण ते तसंच पॅक होऊन यायचं. सो आय थिंक हे त्यांचं एक ट्रेडिशन आहे आणि त्याच्या मागे एक सायंटिफिक हे कारण पण आहे. So, okay, cool. So now, Mr. Nair, let's go to the fryer. Yes. Let's go. Fire. Every leaf has to be sort of secoed in the fire. देख रहे हैं आप, इसका तेल निकल के आ रहा है. देख रहे हैं आप, ये तेल आ रहा है. This is the tail and all the bacteria getting killed. So you get a fresh leaf that is completely bacteria free and all the essences of the leaf are coming out. So that is the greatness of this. Yeah. So now you get something that's a very, very freshly minted plate. Now this has got a reed ki haddi, and this reed ki haddi has to be broken so that it will bend. Otherwise, it will not bend. Right? So we break it slightly. Okay, this is the red rice, and we do this. Now this is the steaming hot rice that is now mingling with the banana leaf, and the flavors and essence oil of the banana leaf is now mixing into the rice. That's the taste that you get, which you don't get on anything else. ही नारळ आणि ह्याची आहे टेस्ट. Cabbage. मी चव घेणारच आहे. Note that it is never touched by hand. इथे खूप वेळा 2 जण एक पोदीचोर शेअर करतात एक नॉनव्हेजची साईड डिश घेऊन. ही आहे 190 रुपयाची डिश. पोदीचोर. Pappadam. So pappadam आणि ही आता माझं लंच रेडी झालेलं आहे. So 5 minutes that पोदीचोर should remain within the banana leaf. तभी वो एसेंसेस मिक्स हो रहा है और सारा करी एक साथ मिक्स हो रहा है. केरला फ्राइड चिकन KFC. केरला फ्राइड चिकन KFC. तो ये बनेगा अभी, and this is the secret masala in which it is marinated. And from this it goes directly to the oil. Okay. This is marinated overnight. Okay. Okay, the chicken. Yeah. Coconut oil. Kerala uses only coconut oil. This is now you can have it with the with the podichor, okay. And I'll also show you the fish fry, and you have to taste that fish fry. But what is the base? Like you is Red chili powder. Red chili powder, which is both the Kashmiri chili powder as well as the red chili powder, tikha lal as they call it. You have both of those. You have a little bit of haldi. You have pepper, which is crushed pepper, fresh crushed pepper. So this is a new item that we have introduced. Boneless fish fry, the river salmon, is 190 rupees. So if you take a side of the chicken and the fish and use one couple can easily have it. So less than 450 rupees for 2 people. Right. Yeah. That's the chicken, as you see now coming out of its oil. Wow, it's so nice. Rolling. आता हा होतोय फिश फ्राय. Coconut oil. Yeah, coconut oil. So first we flavor the oil with a little bit of curry patta. So that gives it a very unique taste. Just a little, don't let it get crisp. Just put it there for the oil to have that flavor. And now the fish is. Approximately 2.5 minutes to do the entire thing. Masala fried fish. The masala is what you taste, not the batter. So इतकं छान अटोपशीर किचन आहे ना हे. म्हणजे इथे खिडक्या आहेत, छान वारा येतोय आणि इथे स्टाफला छान जागा आहे इथे मूव्ह अराउंड करायला. आणि ना तुम्ही तिथनं ऑर्डर दिली तर लिटरली तुम्हाला तो तवा तुमच्या समोर दिसणार आहे आणि इथे बनवून तिथेच ते पॅक करतात केळीच्या पानावरती. आता जसं माझं इथे चिकन पण रेडी झालेलं आहे, हे बघा ह्याच्यावरती पण कढीपत्ता. माझा मासा तळत आहे तोपर्यंत मी तुम्हाला इथला बसायचा सेटअप दाखवते. फुटपाथ वरती असे लाकडी बाक लावलेले आहेत आणि प्लास्टिकच्या स्टूल वरती बसायचं आहे. वरती पण एक टेबल आपल्याला दिसू शकतं. स्ट्रीट फूड म्हणल्यावरती अर्थात स्ट्रीट वरतीच बसायचंय. मालक इथे प्रत्यक्ष प्रत्येकाकडे लक्ष देऊन त्यांची ऑर्डर घेतात. फूड खूप लेट आहे, तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे व्हिजिट करा. फ्राईड चिकन आणि हे आय थिंक सो हे व्हेज मील आहे, खूप टेस्टी आहे. हे आहे चिकन, हे आहे माझा फिश
हे आहे माझं पुडीचोर, पापडम आणि कुळकी. कुळकी टेस्ट करूया आधी, लेट्स गो. आणि कुळकीचा अर्थ आहे शेक मल्याळम मध्ये, आणि म्हणून ते शेक करायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये आहे सब्जा आणि असं हिरवं गार काहीतरी दिसतंय. सो आता टेस्ट करूनच आपल्याला कळेल एक्झॅक्टली काय. याच्यामध्ये मिरची आहे, गोड आहे, थंडगार आहे, आणि आय थिंक हे कशासाठी डू यू यूज इट फॉर डायजेशन or something? Keeps your body cool as well as digest all the food. So this is a very unique thing. In winters it keeps your body warm. And in summers it keeps your body cool. That's the unique thing. हे उघडूया. हे इतकं असं मऊ झालेलं आहे ना, सॉफ्ट आहे पान, म्हणजे एरवी कसं थोडंसं हार्ड असं. हा काय मस्त सुगंध येतो. आणि मगाशी पॅक करताना आपण जे बघितलं तर ते लोणचं सगळं असं स्प्रेड झालेलं आहे. इतकं गरम आहे हे. केरळची जी चव असते ती आहे. यांचं भात मुख्य म्हणजे लोणचं, आणि ही जी लाल मिरची आहे, आणि ती कोबीची भाजी ज्याच्यावरती नारळ पेरलेला असतो आणि छान अशी शिजवलेली असते, आणि ते आय थिंक एकदम छान असं गरम आणि एकत्रित झालं या केळीच्या पानामध्ये. आणि आता मी घेणार आहे हे चिकन. अरे सो आता इथे जितके लोक बसलेले त्यांनी सांगितलं की हे खूप ऑसम आहे. म्हणजे दिसताना एवढं कडक दिसतंय पण ते आहे इतकं नरम ना, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे हे जर मी ताटात खात असते ना तर हे खूप वेगळं लागलं असतं. आणि मला असं वाटतं की ही एक टॅक्ट पण असू शकते की केळीच्या पानात ह्या सगळ्या गोष्टी बांधल्या की ते मुरतं. म्हणजे आपण कसं वरण डाळ भात असं घेतलं आणि पटकन खाल्लं, ही चव तशी अशी छान असे सगळे स्पाइसेस मॅरिनेट होत नाहीत. तर इथे सगळं जे काय त्यांनी टाकलंय ना तर ते त्या बांधल्यामुळे आणि ती ऊब जी होती त्याच्यामुळे ते सगळं मुरलंय. फ्राईड चिकन तर म्हणजे बघताना असं वाटत होतं अरे हे खूप कडक असेल. फ्राय पण 5 मिनिटं केलेलं ना, पण खूप नरम आहे. आणि मसाला आहे ना तो इतका छान आहे. म्हणजे जास्ती म्हणजे तिखट पण आहे, ह्याच्यामध्ये काळी मिरी पण आहे, पण उग्र नाही आहे. पण कोटिंग खूप कुरकुरीत आहे. म्हणजे जे एक्स्ट्रा कोटिंग आहे ना ते खूप कुरकुरीत. तर मी अनलिमिटेड खाऊ शकते, अनलिमिटेड. खूप मजा आली. म्हणजे मला एवढं आवडतं ना केरळ फूड मध्ये हे कॉम्बिनेशन जे आहे ना, म्हणजे व्हेज पोळीचोर आणि त्याच्यामध्ये तो फ्राय चिकन, तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय. सगळे येऊन फुटपाथवर बसतात आणि स्ट्रीट फूड एन्जॉय करतात. आता आपण ट्राय करूया हा फिश जो इतका नरम आहे, लिंबू पण दिलेला आहे, रिव्हर फिश आहे आणि इतका मऊ आहे हा फिश. हे फक्त मसाल्यात करतात ना, सो खूप छान शिजलेला आहे, एकदम नरम असा विरघळणारा असा आहे. आता मी खात आहे म्हणजे ॲक्च्युअल जे म्हणू शकतो आपण केरळची स्पेशालिटी म्हणजे परोठा आणि अंडा करी. एकदम क्रिस्पी आहे, याचा फ्लेकी आहे हा परोठा. अंडा करी जी पिवळ्या ग्रेव्हीमधली आहे, नारळाचा खूप बेस वाटतो याच्यामध्ये. हे मसाला खूप छान आणि वेगळा वाटतो. जास्ती असं मसाल्याचं नसतं, नारळ खूप असल्यामुळे थोडंसं गोडट असतं, अजिबात तिखट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिखट असं एक्सपेक्टेड असेल तर ही नका घेऊ. आधी मी जे ठेवले पोळीचोर ते चांगलं होतं. कढीपत्त्यावरती मात्र खूप जोर आहे सगळ्या डिशेसमध्ये. हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही आहे, कुठेच नाही. मसाला फ्राईड एग पहिल्यांदा मी ऑमलेट मध्ये कढीपत्ता बघतीये. म्हणजे आधी असं वाटतं की अंड्याचं पांढरं टाकलेलं, मग त्याच्यावरती पिवळं टाकलेलं, आणि मग कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि काळी मिरी अशी टाकली आहे. त्याच्यामुळे मधनंच पिवळ्याची चव येते, मधनंच पांढऱ्याची चव. टोमॅटो तो असा पूर्णपणे शिजलेला नाहीये. आणि आता कुछ मीठा हो जाय मध्ये माझं आवडतं पणमपोळी आहे, केरला बनाना ज्याला आपण म्हणतो, जे मला नुसतं पण खायला आवडतं. सो त्याच्यामध्ये त्याची भजी केलेली आहे आणि याच्यामध्ये ना कुठली एक्स्ट्रा साखर नसते, त्याच्यामुळे केळाचा जो गोडवा असतो तोच असतो याच्यामध्ये. नारळाच्या तेलात तळलेला आहे, त्याच्यामुळे नारळाच्या तेलाचा पूर्ण जेवणात आतापर्यंत सुगंध होता. सो विनोद, थँक्यू सो मच. एंड स्ट्रीट पे खाना है और गरम गरम जब खाओगे तो आपको संतुष्टि और तृप्ति मिलेगी. वीडियो अच्छा लगा तो सब्सक्राइब कीजिए. अरे लाइक, कमेंट,
कमेंट मेरे चेहरे के बारे में कमेंट कीजिए, कितना हसीन चेहरा है. नक्की भेट द्या. खूप वेगळा अनुभव तुम्हाला येणार आहे. आणि लक्षात ठेवा दॅट आय लव 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 यू 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 ऑल ऑल ऑल. बाय.